ठाणेमधील बाळकुंपाडा नंबर 3 जय जलाराम बाप्पा मंदिर परिसरात मातृ पितृ प्रित्यर्थ अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। यावेळी या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये बाळकुंप गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती लावली। कैलासवासी लक्ष्मण धर्मा भोईर व कैलासवासी जानकीबाई लक्ष्मण भोईर व कैलासवासी शंकर गोल्या भोईर, कैलासवासी लक्ष्मीबाई शंकर भोईर, कैलासवासी कृष्णा लक्ष्मण भोईर, कैलासवासी हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर, कैलासवासी परशुराम लक्ष्मण भोईर, कैलासवासी इंदुबाई वामन भोईर, कैलासवासी दिनेश शंकर भोईर यांच्या स्मरणार्थ बाळकुंप येथील स्थानिक ज्येष्ठ नगरसेवक यांच्या वतीने व वैकुंठवासी हबपा गोपाळ रामजी भोईर, वैकुंठवासी सदाशिव पाटील यांच्या संपूर्ण प्रेरणेने पांडुरंग परमात्म्याच्या आणि साधू संत व महंतांच्या कृपा आशीर्वादाने व बाळकुंप ग्रामस्थांच्या तसेच भिवंडी परिसरातील सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह सोहळा यावर्षी देखील मोठ्या आनंद उत्साहात साजरा करण्यात आला। तर यावेळी मोठ्या संख्येने बाळकुंप गावातील ग्रामस्थांनी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यानिमित्ताने कालाच्या कीर्तनात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा आनंद घेतला व महाप्रसादाचा देखील आस्वाद घेतला। मातृ पितृ प्रित्यर्थ अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात उपस्थित वारकरी संप्रदायातील अनेक संत महंतांचे स्वागत ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर व भोईर परिवारातील सर्व सदस्यांनी उपस्थित राहून केले। रामकृष्ण हरी। गेल्या 38 वर्षापासून आम्ही आजी आणि आजोबांच्या नावाने हा सप्ताह सुरू केलेला होता आणि चालू आहे। कारण गेले 38 वर्ष आम्ही लोकांची आम्हाला साथ मिळालेली आहे आणि सर्व वारकरी संप्रदाय आम्हाला सगळ्यांना जोडलेले आहेत आणि सेवा करण्याची संधी मिळालेली आहे। हे कोणाच्या नशिबात लागत नाही, हे नशीब आमच्या पारड्यात पडलेलं आहे आणि ते आम्ही गेले 38 वर्ष करत आहोत। आज तुम्ही पाहत आहात भव्य दिव्य असं लोकांची संख्या इथे। आज पाडव्याचा दिवस आहे, नवीन वर्ष हा सुरू झालेला आहे। आपला महाराष्ट्रामध्ये आपला पाडव्याचा सण एकदम जोशात होतो आणि तोच महाराष्ट्रामध्ये आपला आमच्या बाळकुंपमध्ये आज गुढीपाडव्या निमित्त आज हरिनाम सप्ताह आणि काळ्याचं कीर्तन होतं आणि त्या निमित्ताने तुम्ही पाहतच आहात इथे जेवणाचं असंख्य असं लोक इथे जेवणाचा आस्वाद घेत आहेत आणि काळ्याच्या कीर्तनाचा प्रसाद घेत आहात। तर मला एवढंच सांगायचं आहे की इतक्या वर्षापासून हा सप्त्याचा कार्यक्रम इथे चालू आहे आणि आमच्याकडे ज्या महिला मंडळ आहेत, आज तुम्ही पाहत असला सगळ्या महिला मंडळ इथे सेवा करण्यासाठी येत असतात। त्यांना बोलवायची गरज नाही, कारण त्या स्वतः आवर्जून सगळ्या महिला इथे येत असतात सगळ्या सेवा करण्यासाठी। आज कित्येक वर्षापासून आज न सांगता या महिला आमच्या कार्यक्रमाला येत असतात। आज त्यांच्यामुळे ह्या वारकऱ्यांच्यामुळे आमच्या ह्या कार्यक्रमाला शोभा येते आणि अशी शोभा त्यांची कायमस्वरूपी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आमच्याकडून उत्तर अशी सेवा देवाचरणी मी प्रार्थना करते की अशीच सेवा आमच्याकडून होत राहावी। कारण हा भोईर परिवार तुम्ही सगळ्यांनीच ओळखतात की सगळ्या सेवा करण्यासाठी, लोकांना अन्नदान करण्यासाठी आम्ही पुढाकार घेत असतो। कारण येणाऱ्या 1 मेला आमची साईबाबाची यात्रा असते, तिथे पण असा भव्य दिव्य मोठा कार्यक्रम असतो। म्हणजे आमच्या बाळकुंपमध्ये असे मोठे मोठे कार्यक्रम साजरे होत असतात आणि ह्या आज गेले 38 वर्ष म्हणजे 3 तप्त पूर्ण झालेलीच आहेत। पण ह्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी तुम्ही इथे ऐकत असणार की गावकीचा हरिनाम सप्ताह असतो, पण आमचा हा वैयक्तिक हरिनाम सप्ताह असल्यामुळे आज लोक आम्हाला सगळ्यांचा सहभाग असल्यामुळे आम्हाला एक गाव एकत्र होऊन पूर्ण आजूबाजूचे सगळे गाव एकत्र येतात आणि हा कार्यक्रम आम्हाला शोभा वाढत असतात। आणि ह्या निमित्ताने आज खरंच हा कार्यक्रम इतका जोशाने आणि आनंदात होत असतो आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या मी मनापासून शुभेच्छा देते आणि एवढं सांगेन, चंदन हा उघडून घ्यायचा असतो, म्हणतात ना की ऐसा चंदन लाभावा त्याचा गंध सुगंध व्हावा, गंध सुटून गेला तरी त्याचा सुगंध दळवीत राहावा, सुगंध दळवीत राहावा, असा हा चंदनासारखा हा कार्यक्रम इथे आमच्याकडे झालेला आहे आणि त्याचा गंध पूर्ण या वेशीपर्यंत पोचलेला आहे आणि असंच उत्तरोत्तर आमच्याकडनं सेवा व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते। जय हिंद। आज गेले 40 वर्षापासून तुम्हाला माहिती आहे देवराम भोईर हे गेले 40 वर्षापासून निवडून येत आहेत। त्यांची ही 8वी टर्म आहे। संजय भोईर यांची 6वी टर्म आहे। ते सुरुवातीला अपक्ष म्हणून गुलाबाचा फूल घेऊन लढले आणि आता ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या पक्षातून आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतला आणि अशा भरघोस मताने आम्ही निवडून आलेलो आहोत। म्हणजे युती झाल्यामुळे आज बीजेपी असेल, शिवसेना असेल, RP असेल ह्यांच्या माध्यमातून आम्ही आज 25,500 म्हणजे अख्खे ठाणे जिल्हा नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमचा पॅनल हा सगळ्यात जास्तीत जास्त प्रभाग क्रमांक 8 ठाणे ह्याच्यातून आम्ही 25,500 मतांनी निवडून आलेला आहोत। माझे सासरे, माझे मिस्टर, मी स्वतः माझी तिसरी टर्म आहे। मी स्वतः मला वाटते महिलांमध्ये जास्तीत जास्त 25,500 मतांनी मी निवडून आलेले आहे। सपना भोईर आहे, तसंच आमच्या नानांची मुलगी म्हणजे शशिकला पाटील ह्या सुद्धा निवडून आलेल्या आहेत। म्हणजे आमच्या एका घरातले आम्ही 4-5 सदस्य निवडून आलेला आहोत। लोकांनी दिलेला विश्वास, त्यांनी दिलेला आशीर्वाद
आशीर्वाद, हा त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे आम्ही कित्येक वर्षापासून, कारण लोकांचा एक विश्वास आमच्यावर, कारण भोईर परिवार हा विश्वास असणारा हा परिवार आहे, त्यांना कधी आम्हाला त्यांनी तडा जाऊन दिलेला नाही. आज कित्येक वर्षापासून आम्हाला ते निवडून देत आहेत आणि असाच आम्ही त्यांचा, म्हणजे त्यांनी सांगितलेला जो विश्वास, कारण आम्ही म्हणतो ना की तुम्ही आम्हाला ओंझळ भरून द्या, आम्ही तुम्हाला आभाळभर देऊ, असं आम्ही प्रत्येक वेळी सांगत असतो. आणि खरंच त्यांनी आम्हाला आभाळ भरून दिलं आणि इतक्या प्रचंड मताने आम्हाला त्यांनी निवडून दिलेलं आहे. कारण आमची ही सेवा आहे, हा विश्वास आहे. आज इतक्या ह्या एरियामध्ये आम्ही जी सेवा करतोय, हा डेव्हलप होतोय, हा एरिया तुम्हाला माहिती आहे इतका डेव्हलप झालेला आहे कारण त्यांनी दिलेला जो आशीर्वाद आहे. म्हणून आम्ही आज सभागृहामध्ये जे काही प्रश्न मांडतो आणि त्या प्रश्नाला उत्तर आम्हाला मिळत असतो. म्हणून आज हा एरिया इतका सुंदर झालेला आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही आज चारही नगरसेवक भरघोस मतांनी निवडून आलेलो आहोत. त्यांचं मी मनापासून सगळ्या जनतेचं, कारण ह्या एरियातली जी जनता आहे त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्या सगळ्या जनतेचा मी मनापासून आभार मानते. म्हणून आम्ही सगळे चारही नगरसेवक 25,500 मतांनी आज निवडून आलेलो आहोत. त्यांचे मी मनापासून आभार मानते. रामकृष्ण हरी. 38 वर्ष दरम्यान आपण अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम नियोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्वच वारकरी समाजाची संपदाची सर्वच मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांचं आपण काल्याचं कीर्तन त्या ठिकाणी ऐकलेलं संदीप महाराज यादव कालापूर सर्वांनीच या पाराय आणि काळ्याच्या कीर्तनाचा सर्वांनी लाभ घेतलेला आहे. 38 वर्ष आम्ही ही परंपरा त्या ठिकाणी चालू ठेवलेली आहे आणि ह्या 38 वर्षामध्ये एवढे सुखदुःख त्या ठिकाणी आले, त्या सुखदुःखामध्ये आपण सर्वच मंडळी त्या ठिकाणी आमच्या बरोबर त्या ठिकाणी आहे. सप्ताह चालू करणं त्या ठिकाणी सोपं आहे आणि त्याला टिकवणं त्या ठिकाणी फार कठीण त्या ठिकाणी. तर असं आहे की त्या ठिकाणी सप्ताह त्या ठिकाणी चालू झाला, 1 वर्ष झाला, 2 वर्ष झाला, 5 वर्ष त्या ठिकाणी आणि 5 वर्षानंतर आपण एक विचार करतो ना की आता 5 वर्षानंतर बंद झाला पाहिजे. पण आम्ही ती गोष्ट त्या ठिकाणी तंतोतंत त्या ठिकाणी पाहिली की आम्ही जोपर्यंत आहोत या धर्तीवरती आहोत तोपर्यंत हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाच्या माध्यमातून आपण सर्वच मंडळी आपण येता, आपण कीर्तन त्या ठिकाणी ऐकतो, सर्वच गोष्टी त्या ठिकाणी करतो. त्याच्यातला बोध त्या ठिकाणी घेतल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी आपण सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण सांगायला प्रयत्न करतो. मी त्यावेळेस मधल्या काळामध्ये मधुकर वाडेकरचा मुलगा त्या ठिकाणी आमचा आहे आणि आम्ही आमच्या घरचं सत्य त्या ठिकाणी समजतो आणि नातवंडही त्या ठिकाणी मालकरी झाले. मी बोललो एक तरी माणूस सोडायला पाहिजे होता की बाबा आपण एक माणूस सुटला तर आपण एका घरामध्ये त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी तरी करता नाही. बोलतो बाबांनी आमच्या वाढदिवसालाच त्या ठिकाणी या सर्वांच्या घरामध्ये माले घातलेले आहेत. बोला आम्ही आमच्या घरामध्ये सर्वच वारकरी आहेत आणि या सर्व गोष्टी तरी करत असताना आपल्याला आनंद मिळतो की बाबा आपण ज्यांच्या कार्यक्रमामध्ये जातो त्याचंही त्या ठिकाणी आपण लाभ घेतो, सर्वच गोष्टी त्या ठिकाणी करतो. मी तर सांगितलं की बालकोण गावामध्ये जेवढे मंदिर आहेत त्या मंदिरांमध्ये जे जे कार्यक्रम होतात, वर्षातले कार्यक्रम होतात, ते नियोजन त्या ठिकाणी करा आणि नियोजन केल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला जाता येतं की ह्या मंदिरामध्ये हा कार्यक्रम आहे, या मंदिरामध्ये हा कार्यक्रम आहे, या मंदिरामध्ये हा कार्यक्रम आहे आणि गावाची शोभा राहते आणि त्या शोभेच्या माध्यमातून आपण सर्वच गोष्टी चांगल्या पद्धतीने आजपर्यंत पुढे नेण्याचा प्रयत्न केला. बघा तुमचा आमच्यावरती विश्वास आहे म्हणून 40 वर्ष त्या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेमध्ये तुमची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला पाठवलेला आहे आणि या 40 वर्षामध्ये आम्हाला एका घरातले 4 नगरसेवक 5 नगरसेवक त्या ठिकाणी आपण करून दिलेला आहे. याचाच अर्थ आहे की तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे आणि या प्राप्ती करून दिल्यानंतर आम्ही आजपर्यंत निष्ठेने त्या ठिकाणी तुमचं या सर्व गावाची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या पुढे त्याच पद्धतीचं त्या ठिकाणी माझे वडील आहे, मी आहे, माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, माझा भाऊ आहे, माझे सर्वच नातेबांधव आहेत, माझे काका आहेत, सर्वच तुमचे सर्वच त्या ठिकाणी तुमच्या सेवेसाठी त्या ठिकाणी
मनामध्ये किंतु परंतु तरी की काहीच नाही. पण एक आहे की आपण जी सेवा करतो ती सेवेचा लाभ म्हणजे कोणाच्या नशिबात तरी नाही, तो भोई कुटुंबाच्या नशिबाला आहे. आणि तुमच्यासारखी मंडळी आमच्या बरोबर असल्यामुळे आम्हाला काही तरीके मागे फिरून बघायची वेळ तरी. मला कधी वाटलं नव्हतं की माझ्या आईचाही फोटो त्या ठिकाणी लागेल. आणि आईची सेवा करत असताना जी गोष्ट त्या ठिकाणी आपण करतो निष्ठेने त्या ठिकाणी केली जाते. मी प्रत्येक वेळी सांगतो ज्या आईवडिलांनी जन्म दिला त्या आईवडिलांचा त्या ठिकाणी आपण सेवा केली तर आपल्याला भगवंत त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी करतोय. जोपर्यंत होती तोपर्यंत चांगल्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न केला. निवडणुका संपल्यानंतर आम्हाला वाटलं नव्हतं की बाबा ह्या त्या ठिकाणी आम्हाला झटका बसेल, की आई आमच्यातून निघून जाईल. आणि त्या ह्याच्यातनं आम्हाला फार मोठा त्या ठिकाणी दुःख झालं. तरीही आम्ही सावरण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे की तुमच्या घरामध्ये दुःख झालं, महाराजांनी सांगितलं की दुःख जरी झालं तरी सत्ता त्या ठिकाणी बंद करणार नाही. हे त्या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं. ज्या पद्धतीची सेवा करता येईल ही सेवा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आजपर्यंत केलेला तसं करू आम्ही. वडील आहेत, वडिलांची सेवा त्या ठिकाणी करतो. घरामध्ये प्रत्येकाचा आनंद त्या ठिकाणी मानला पाहिजे त्या हेतूने त्या ठिकाणी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो. पण आज ज्या आजी आजोबांच्या नावाने आम्ही जो त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह त्या ठिकाणी चालू ठेवलेला आहे त्या पद्धतीचा कार्यक्रम साईबाबा मंदिर संस्थानचे 25वे वर्ष आम्ही त्या ठिकाणी साजरा केला. आणि मागच्या वेळेस आम्ही कीर्तन ठेवलं होतं आणि तो कीर्तन ठेवल्यानंतर आम्हाला जागा अपुरी त्या ठिकाणी पडली. 26 वर्ष त्या ठिकाणी 26वा वर्ष त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वर्धापन दिवस साजरा करणार आहोत. आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बालपण नाक्यावरती आपण त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे. 24 तारखेपासून आपण पारायण त्या ठिकाणी चालू होईल आणि 30 तारखेला साध्वीताई सोनाली दिदी कत्पे यांचं कीर्तन त्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे. आणि ह्या कीर्तनासाठी आणि आपण पारायणासाठी त्या ठिकाणी सर्व मालकरी समाजाच्या लोकांनी त्या ठिकाणी यावं, ग्रामस्थांनी त्या ठिकाणी यावं आणि तोही सोहळा त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करू. किती गायलं किती ऐकलं तरी माणसाचं पोट भरत नाही. एवढं गोड चरित्र कोणाचं तर भगवान श्रीकृष्णाचं. दरवर्षी गेली 38 वर्ष या सोहळ्याचा आनंद आपण घेतोय. पण एखाद वर्ष असं झालंय का यंदाचं वर्ष काल्याचं कीर्तन नाही करावं. जेवढं ऐकावं तेवढं त्याच्यामध्ये माधुर्य येतं आणि त्याच्यामध्ये गोडवा मिळतो. एवढं गोड चरित्र कोणाचं तर भगवान कृष्णाचं. 38 वर्ष झाली, यंदाचं 38वा वर्ष आहे. आपण रोज ऐकतोय. पण सांगू, मी नेहमी सांगत असतो, परमार्थ किती वर्ष केला याला महत्व देऊ नका, आपल्यामध्ये बदल किती झाला हा सगळ्यात महत्वाचा विषय. आयुष्यामध्ये साधनेच्या बळावरती त्या देवाजवळ पोहोचवायचे ना, तर परमार्थ हे परिवर्तनाची अतिशय गोड लढाई आहे. जर परमार्थामध्ये असून सुद्धा जर परिवर्तन होत नसेल तर समजायचं आमची कुठंतरी अधोगती होते, प्रगतीकडे आम्ही जात नाही. याचा अर्थ आम्हाला अधोगतीला जावं लागतंय. पण सांगू, आयुष्यामध्ये तुमच्या 2 गोष्टी चुकल्या की समजायचं माझं आयुष्य कुठंतरी चुकलं गेलं. एक तुमची संगत चुकली आणि नंबर 2 तुमची पंगत चुकली की समजा तुमचं आयुष्य कुठंतरी संपलं गेलं. त्याच्या पुढे जाऊन सांगू, समाजामध्ये आम्हाला वाट दाखवणारे माणसं फार कमी मिळतात, पण आमची वाट लावणारे माणसं समाजात फार आहेत.
दाखवणाऱ्यांच्या यादीत जावं का वाट लावणाऱ्यांच्या यादीत जावं याचा निर्णय आम्ही घ्यायचा. अजून पुढचा ऐका. स्वानंद सुखोनिवासी ब्रह्मलीन बाबा महाराज सातारकरांचं एक गोड वाक्य. बाबा महाराज सातारकरांना ओळखताना का एक साधू संत होऊन गेले आपल्यामध्ये. बाबा महाराज सातारकरांच्या आत्मचरित्रामध्ये आलेला सिद्धांत आहे, तुम्ही देवाला माना किंवा नका मानो, त्या देवाला काही फरक पडत नाही. ऐका नीट. तुम्ही देवाला माना किंवा नका मानो, त्या देवाला काही फरक पडत नाही, पण ज्या दिवशी तो तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी आमच्या दारात गर्दी असणार आहे. त्याने जर ठरवलं की हा माझा नाहीये ना, त्या दिवशी सगळं संपतंय बुवा. त्याने ठरवलं यातलं हे काढून न्यायचं चैतन्य, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत काहीही किंमत नाही. जर किंमत घ्यायची असेल तर त्याचा गोडवा एकाच ठिकाणी आहे, तो म्हणजे परमार्थ. मी कुठल्या देवाचं नाव सांगणार नाही की या देवावर प्रेम करा. अजून पुढचं सांगतो. देवाला ओळखण्याची पद्धत सोपी आणि साधी. जिथं माझ्या मनाला विसावा मिळतोय समजायचं तो देव माझा आहे. सोपी भाषा, जड नाही. जिथं माझं मन थांबलं जात आहे, जिथं थांबल्यानंतर मला आनंद मिळतोय, समजायचं की त्या देवावर माझं प्रेम आहे, तो देव माझा श्रद्धाळू आहे. ऐका मला. भगवान रोज कथन करतो, रोज ऐकतो, नित्य